आहेस कुठे होताच एवढे दिवस बोलतात त्यांना सायबर कॅफे बाई लुख्खेगिरी सोड. बरं मला एक सांग, तुझ्या कोणी ओळखीचं बड्जेट का रे? आहेत ना यार, कौशिक बड्डी यार, ते शिजायचं राहतात विसरलंस काय? डॅश ठीक आहे, ते अतिशय युजलेस आहे. बाबा मी तुला बोलतो जोशी बोलतोय. जोशी ओळखलं का? हो न ओळखून सांगताय कोणाला? मी काय म्हणतोय, सत्यनारायणाच्या पूजेशी जी काही यादी दिली होती त्या यादीप्रमाणे सगळं सामान तयार आहे का? आहे. बर मग चालू करायची का पूजा? चालू करूया म्हणताय. बर आता सगळ्यात पहिल्यांदा आचमन करायचंय. आता आचमन करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला माहित नसेल नाही? हो कीर्तन आहे ना तुम्ही आणि माहित नाही म्हणता काय? कसं होणार हो? बरं एकदाच सांगणार आहे, परत परत विचारू नका. हा आचमन कसं करायचं ते सांगतो. 4 नावांचा उच्चार करणार आहे. पहिल्या 3 नावांच्या वेळी डाव्या हाताने भांड्यातील पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचंय, ते पाणी प्राशन करायचंय आणि 4थ्या नावाच्या वेळी पाणी तांब्यात सोडायचंय. कळलं का? नाही म्हणताय? जाऊ दे हो, मी पण कालच पाठ केलेलं. जाऊ दे, आपण पुढे जाऊ. मी एक सांगतो करा, तुम्ही हात जोडा, हा डोळे मिटा, भगवंताचं स्मरण करा. स्मरण हो, झोपू नका, स्मरण करा. बर हा आता मी फक्त मंत्रांचा उच्चार करतोय, एवढे फक्त ऐका. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता एक पैक तांब्यात पाणी सोडा. पाणी चालेल, सोडा वगैरे नको. काय बरं बावडार के बसा. तुम्ही नाही हो, तुम्ही पूजा चालू ठेवा. गोत्राशनम समर्पयामी, हस्तप्रक्षालनम समर्पयामी. हा तांब्यात 2 वेळा पाणी सोडा. सोडलात? हा आता पूजेसाठी जो नारळ घेतला आहे तो नारळ आहे ना, तो देवाच्या उजव्या हाताला ठेवा. ठेवला का? हा आता त्या नारळाला गंध लावायचंय. हा मधल्या बोटाने लावला का? हा आता लक्षात घ्या. हा देवापाशी हो. हा तुळशीचं पान घ्या. हा कृष्णाच्या मूर्तीपाशी वा पाहिलं. बर आता हात धरा. कोणाचं म्हणून काय विचारता? तुमच्या सौभाग्यवतीचा धरलात. काय म्हणता? शालू नसते हो. एवढी तुम्हाला पूजेची यादी दिली होती, त्या यादीत शेवटी ठळक अक्षरात सूचना लिहिली होती की नाही? बायकोला साडी नेसून तयार ठेवावे. काय चाललंय तुमचं? हो काय चाललंय? काय तुम्हालाच विचारतो काय चाललंय? हो 2 तास काय तुम्ही पटापट शालू दिसा. काय चाललंय? हो अजून माझी 2 लग्न आहेत. हसता कसले? मला म्हणायचंय 2 लग्न लावायचे. बरं आता तो शालू नेसून झाला की मग फोन करा. काय म्हणता? शालू नेसून झाला काय? शालूवरचा मॅचिंग ब्लाऊज मिळत नाहीये. मी काय करू आता? येऊ का तिकडे शोधायला? ब्लाऊज मिळाला की फोन करा हो. फोन ठेवा आता. काय चाललंय? कुठून आला तुम्ही? पटपट बोला, वेळ नाही इकडे.
पहिलं मला हे सांगा, तुमचं मोबाईलवर काय चालू होतं? कुणाला एवढ्या सूचना देत होतात? मोबाईल पूजा आहे ही. सत्यनारायणाची मोबाईल पूजा. मोबाईल वरनं ऑर्डर पूर्ण करत होतो. असं का? मग रेटही थोडा कमी आहे हो. हो का? किती आहे हो? मला काय करायचंय? थांबा जरा. काय तुम्ही कशाला आलात? अहो, सत्यनारायणाची पूजा आहे आमच्याकडे परवा. 2 महिने भटजी शोधतोय, अजून भटजी नाही मिळाला. एकाने तुमचं नाव सुचवलं. याल ना आमच्याकडे पूजा करायला? हो, एवढा फेमस भटजी आता काय तेव्हाच लागणार. लाल करतोय सदाची. ठीक आहे ठीक आहे, सांगतो ना ना. तारखा असतील तर मग पूजा. तारखा कसली आली आहे पूजा? 2च तारखा शिल्लक आहेत. 16 डिसेंबर पहाटे 2 वाजता. हो, मी खूप बिझी आहे हो. माझ्याकडे तारखा नाही आहेत. हो, तारखा असतील तर मग पूजा होणार ना. बघा ना जरा, बघा नसतील तर. माझ्याकडे वेळ नाही आहे. पण धारावीत माझे एक मित्र आहेत, मधुरस्थ आहेत. ते पण भटजी आहे. काय नाव त्यांचं? भाई आपटे. आणि गुरुजी? असू शकत नाही. नाही, नाव भाई आणि प्रोफेशनली गुरुजी. थोडं विचित्र वाटलं. हो, या इथे. हो, भाऊ पडके गुरुजी असू शकतात, तर भाई आपटे का नाही? हो, पण त्या एवढ्या धारावीत त्यांना शोधताना मी धारावी पडेल. हो, माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे. ना मग फोन. हो, परत त्यांना अंबाताचा फोन आला. हा, साल्याला फोन येतच असतात. हा, काय म्हणताय? ब्लाऊज मिळाला? अरे वा वा. हा, याची गाडी ब्लाऊजवरच अडकली असून. काय म्हणताय? ब्लाऊजला बटणं नाहीत. हो, मग मी काय करू आता? बटणं लावल्यावर फोन केला. काय म्हणताय? तू फोन केला? बरं ठीक आहे हो. इथंच का तो फोन केला हो? संगत माणसं भेटतात त्याला. हो, हो. अरे, तुझं काम करतो. करा करा जरा. जेव्हापासून उभा आहे मी. अरे आपल्या तेच रे. हा. अरे पूजा जमेल का तुला? बरोबर रे. काय म्हणतोस? अच्छा, लग्न आहे? अच्छा, मग लग्न करून डायरेक्ट गिरगावर येशील का रे? अहो, लग्न करून ते सत्यनारायणाची पूजा कशी घालतील? हो, मतिमंद गप्प बसा हो. काय वेंधळ्या तुम्ही? लग्न म्हणजे लग्नाची ऑर्डर आहे त्यांच्याकडे. असं काय समजून आले काय माहित. हा, तू बोल. काय म्हणतोस? 11 वाजल्यानंतर? ठीक आहे, विचारतो पाटील. रात्री 12 नंतर चालेल का? 12 नंतर सत्यनारायणाची पूजा? भटजी भाऊ, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हो, देव येतो. त्याला काय वेळ काळ श्रद्धा असली म्हणजे झालं. 12 वाजता वगैरे नको हो. हवं तर मी पूजा आणखीन एक दिवस पुढे ढकलतो. झोपेचा खेळखंडोबा नको. काय चाललंय तुमचं सारखं? रात्र सकाळ, रात्र सकाळ. मला सांगताय रात्र मोकळी आहे. रात्री चालेल का? नाही नाही. हो, त्या बिचाऱ्या आपट्यांनी तुमच्यासाठी रात्र बुक केली. रात्र आता त्यांची रात्र फुकटली ना. काय बोलतोय हा भटजी? मला पुढची तारीख देऊ. पुढची तारीख? भटजी भाऊ, मला एक सांगा, तुम्ही काय कोर्टात वगैरे काम करता काय? सर, तारीख पे तारीख देत चालल्या. कोर्टात काम करत होतो नाही, काम करतो. वाटलंच चाला याच्याकडे बघून पहिल्यांदा. कोर्टात कारकून आहे मी, कारकून. पुण्या आणि लोकांना तारखा देतो. म्हटलं हा भटजीचा थोडा साईड बिझनेस हो. साईड बिझनेस? हा. अहो, म्हटलं कोर्टात पापाची कामं चालतात, बाहेर जरा पुण्याचं काम करावं. बघा